सावधान. यथा बब्बुलकं पश्ये यथा पश्ये मरीचिकं एवं लोकं अवेक्षन्तं मच्छुराजान पश्यति. अच्छी धम्मपदातली 117वी गाथा आहे. आणि लोकवग्ग जो 13वा वग्ग आहे धम्मपदातला, त्यातली आजची क्रमशः 4थी गाथा आहे. तर या गाथेचा अर्थ असा दिलेला आहे. यथा बब्बुलकं, बब्बुल म्हणजे बुडबुडा. बरेचसे पाली शब्द आणि मराठी हिंदी शब्द जे आहेत, विशेषतः पाली शब्द जे आहेत, पाली मराठी, याच्यामध्ये फार साम्य आहे. जो या जगाला आता जग म्हणजे लोक, लोक म्हणजे मनोवस्था, चित्त, मनोवस्था. जो या लोकाला, जगाला, मनोवस्थेला बुडबुड्याप्रमाणे पाहतो, म्हणजे क्षणिक. जो पाहतो त्याच्यासाठी आहे, जो पाहत नाही त्याच्यासाठी नाही. जो या लोकाला, या जगाला, या मनोवस्थांना बुडबुड्याप्रमाणे आणि मृगजळाप्रमाणे पाहतो. मृगजळ काय आहे ते आपण पाहूया. जो या जगाला बुडबुड्या समान आणि मृगजळा समान पाहतो, त्याच्याकडे मृत्यू, आता इथे यमराज दिलंय, मृत्यू, त्याला मृत्यू पाहू शकत नाही. फार म्हणजे इंटरेस्टिंग गाथा आहे आणि जरा गूढ आहे, गूढ. मृत्यू पाहू शकत नाही. हे जरा गूढ भाषा आहे. पण जो पाहतो, पस्से, पस्से, पस्सना, पस्से म्हणजे पाहतो. यथा, यथा म्हणजे प्रमाणे, बब्बुलकं म्हणजे पाण्याचा बुडबुडा, मरीचिकं म्हणजे भ्रामक, म्हणजे असं मरीचिका हा पण मराठीमध्ये संस्कृतमध्ये शब्द आहे है ना. मरीचिका म्हणजे मृगजळ. त्या मरीचिका हरिणाच्या कातड्याचा आणि कातड्याची चोळी, हा जो, ही जी उपमा आहे, ही रामायणामध्ये पण आलेली आहे. त्यामुळे हा मरीचिका शब्द पण प्रसिद्ध आहे तसा. बुद्ध धर्मातल्या बऱ्याचशा कन्सेप्ट, संकल्पना या बऱ्याच ठिकाणी उपयोगात पण आणलेल्या आहेत, किंवा माणसांना, सगळ्याच माणसांना जे जागृत आहेत त्यांना दिसणाऱ्या या गोष्टी आहेत, जाणवणाऱ्या या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे काही संकल्पनांमध्ये साम्य आहे आणि ही चांगली गोष्ट आहे. आता इथं पस्सती, पस्से, पस्सना हे जे शब्द आहे, पाहण्याचा जो मुद्दा आहे, हा जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत लोकही लक्षात येत नाही, म्हणजे मनोवस्था पण लक्षात येत नाही. आणि जोपर्यंत मनोवस्था लक्षात येत नाही, मनोवस्था दिसत नाहीत, मनोवस्था जाणवत नाहीत, तोपर्यंत हे, ही बुडबुड्याची उपमा हे इतर लोक पण देतात. जीवन हे बुडबुड्याप्रमाणे क्षणिक आहे. आणि असं जर वर्णन ऐकलं, आपण पाहिलं, तर कधी कधी निराशा पण येते काही लोकांना. जीवन हे क्षणिक आहे आणि बुडबुड्याप्रमाणे आहे.
तर निराशेसाठी ही उपमा नाही, हे वास्तव आहे. आणि हे एवं लोकं अवेक्षन्तं, हे अवलोकन, अवेक्षन्त म्हणजे पुन्हा पाहणे आहे. अं, हे हे एवं लोकं अवेक्षन्त, जे लोक या मनोवस्थांचं अवलोकन करतात, लोकं अवेक्षन्तं, या मनोवस्थांचं, या जगाचं, या आंतरिक विश्वाचं, म्हणजे स्वतःचं म्हणजे जगाचं. कारण आपण आपलं आपलं अस्तित्व हा निसर्गाचा, जगाचाच भाग आहे. आपण काही कुठून आलेलो नाहीत. असं निसर्गाचाच भाग आहोत आपण. हे शरीर, ही काया आणि हे जीवन, जसं म्हटलं, जसं तात्विकदृष्ट्या असं पाहिलेलं आहे का, हे रूप आणि यातल्या वेदना म्हणजे जाणीवा. रूप म्हणजे काया, फॉर्म, आकार, आकारधारी अस्तित्व. रूप, काया, फॉर्म. त्याच्यानंतर वेदना म्हणजे जाणीवा, सुख-दुःख, न्यूट्रल जाणीवा, सुख-दुःख विरहित जाणीवा, वेदना, सुख-वेदना, दुःख-वेदना, असुख अदुःख वेदना. आणि जेव्हा आपण हे अस्तित्व पाहतो, तेव्हा त्याला जे आपण व्यक्त करतो, सांगतो, बोलतो, ते शब्दरूपाने बोलतो. शब्द, संज्ञा म्हटलेलं आहे त्याला. संज्ञा म्हणजे हे रूप, यातल्या वेदना, यातल्या संज्ञा. संज्ञा म्हणजे शब्द, जे आपण आता बोलतोय ते, किंवा जे शब्द आपल्या मनात येतात, विचारात येतात. कारण मेंदूमध्ये, मनामध्ये संज्ञा निर्माण होतात, म्हणून आपण जग ओळखतो. बाह्य जग पण आणि आतलं जग पण, म्हणजे लोक. हे आपण जे ओळखतो ते संज्ञांमुळं, ते विचारांमुळे, मनोधम्मांमुळे. मग आपण, हे धम्मपद आहे. हे धम्मपदातले हे लोकवग्ग आहे. यातली ही चौथी गाथा आहे. ह्या धम्मपदातली 170वी गाथा आहे. शब्द आपण जे बोलतो, या संज्ञा आहेत. संज्ञा म्हणजे विशिष्ट बाब, विशिष्ट गोष्ट आपण ओळखतो. त्याला नाव देतो. संज्ञा म्हणजे नाम आहे. त्याला नाव देतो. हे धम्मपद आहे. हे धम्मपदातलं हे लोकवग्गो आहे. यातली ही चौथी गाथा आहे. धम्मपदातली 170वी गाथा आहे. आता हे 170 म्हणजे काय? ही संज्ञा आपल्याला समजते. ज्यांना समजते त्यांना 170 म्हटल्याबरोबर काय आहे ते? काय काय अंक आहे तो? याचा लगेच बोध होतो. हे संज्ञा, हे नाव, ही एक आयडेंटिटी आहे, एक ओळख आहे. एक एक असं 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 एक काय म्हणतात, हं, याचा एक, अशी एक सांकेतिक भाषा आहे. एक कोड आहे जणू काय. 170 म्हणजे काय? 170, 170, 170 काय आहेत? एकमेकांना जोडलेले. ते 1 हा वेगळा नाही. 1 हा 100 आहे. 7 हा वेगळा नाही इथं, ह्याच्यात.
170 मध्ये एक हा वेगळा नाही, 7 हा वेगळा नाही, 7 हा 70 आहे आणि पुढे शून्य आहे. तर शून्य हा याला जोडलेला शून्य वेगळा आहे, नुसता शून्य वेगळा आहे, वेगळा शून्य वेगळा आहे. याला इथे 170 मध्ये आलेला शून्य वेगळा आहे. या शून्याची किंमत ही 100 100तला शून्य आहे तो, कारण तो 170 आहे, म्हणजे 100 अधिक 70 असं मिळून ते 170. एकशे आता उद्या 171वी गाथा येईल, तर त्यातला एक, पहिला एक वेगळा आणि तिसरा वेगळा. 171वी गाथा उद्याची जी आहे, पहिला एक वेगळा, तिसरा एक वेगळा. पहिल्या एकची किंमत 100 आहे आणि दुसऱ्या एकची किंमत, तिसऱ्या एकची किंमत एकच आहे. आणि मधला 7 हा 70 आहे. हे तर आहे तर आहे. म्हणजे आता ही 170, 171 ही जी संज्ञा आहे, ही संज्ञा विशिष्ट गोष्टीचा, विशिष्ट मुद्द्याचा, विशिष्ट संकल्पनेचा बोध करून देते. ही 100 अधिक 70 अशी गाथा आहे. म्हणजे आपण 170वी गाथा पाहत आहोत. म्हणजे याच्या आधी आपण 169 पाहिल्या आणि आज 170वी आहे. तर हे जे कळतं आपल्याला, ही संज्ञा, हे शब्द जे आपण बोलतो, याच्या आपण बनलेलो आहोत, शब्दांचे आपण बनलेलो आहोत संज्ञा. म्हणून हे रूप, यातल्या या जाणीवा, वेदना, यातल्या संज्ञा, शब्द, संकेत, अंक, अक्षर, प्रतिमा, हे आपल्या मनात आहेत. या 170 म्हणल्यावर विशिष्ट प्रतिमा उभी राहते, तो अंक उभा राहतो आपल्या मनामध्ये, आणि त्याची संज्ञा, त्याची किंमत, त्याचा अर्थ तो आपल्या मनात येतो. धम्मपद विशिष्ट शब्द उच्चारल्याबरोबर आपल्या मनात काही प्रतिमा उभी राहते, काही शब्द उभा राहतो, काही संज्ञा मनात येते. आणि आपण जेवढे शब्द बोलतो, आपली भाषा, जेवढे शब्द आपण बोलतो, तेवढ्या संज्ञा आपल्या मनात आहेत. म्हणून आपल्याला भाषा कळते. आणि ज्यांची भाषा एकसारखी आहे, त्यांना त्यांच्यामध्ये, त्या लोकांमध्ये, त्या व्यक्तींमध्ये, त्या लोकांमध्ये, त्या समाजामध्ये ज्यांची भाषा एकसारखी आहे, त्यांच्यामध्ये विचारांची देवाणघेवाण होते, म्हणजे संज्ञांची देवाणघेवाण होते. तर हे 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 आपल्या अस्तित्वाचं हे आहे, हे लक्षण आहे, हे रूप आहे, हे काया आहे, यात वेदना आहेत, यात संज्ञा आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टींचे जे संस्कार आपल्यावर बनलेले आहेत, ते आपण आहोत. संस्कारांचे आपण बनलेलो आहोत. सभ्ये संखारा अशी जेव्हा गाथा येते, तेव्हा या जीवनाबद्दलच, जीवनाचं ते स्पष्टीकरण आहे. सभ्ये संखारा अनिच्छाती, सभ्ये संखारा दुःखाती. या संस्कारांमध्ये जी काही, ज्या घडामोडी चाललेल्या आहेत चित्तामध्ये, मनामध्ये, ते धम्म, हे धम्म अनंत आहेत, अनात्म आहेत. तर जेव्हा हे असे शब्द बोलले जातात, तेव्हा आपल्याला काहीतरी बोध होतो. तर त्यात ते संस्कार आहेत, ते संस्कारांमुळे बोध होतो आपल्याला. आणि म्हणून आपण भाषा बोलतो, विचारांची देवाणघेवाण करतो, म्हणजे ऍक्च्युली संज्ञांची देवाणघेवाण करतो.
आपल्या मनात जे शब्द आहेत त्याची आपण देवाणघेवाण करतो. आणि ते देवाणघेवाण करण्याचं काम या कायेला जोडलेली वाचा करते, वाणी करते. त्या वाणीमध्ये आपली जीभ आहेत, ओठ आहेत, आणि हे स्वरयंत्र आहे, आणि फुफ्फुस आहेत, हवा आहे ती. अपानमध्ये आपण वाणी बोलतो, शब्द बोलतो, शब्द व्यक्त करतो. जे शब्द व्यक्त होत नाहीत, झालेले होत नाहीत, ते शब्द संज्ञांच्या रूपाने आपल्या संस्कारात असतात. आणि या संस्कारांना धरून हा जिवंतपणा, हे मन, चित्त हे काम करतं. त्याला विज्ञान म्हटलेलं आहे. विज्ञान विज्ञान म्हणजे ही अशी संस्कारांनी बनलेली अशी अशी एक ऍक्टिव्हिटी, अशी एक क्रिया आहे ज्याच्यामध्ये दिसतं, ऐकू येतं, गंध, चव, स्पर्श आणि विचार. म्हणून दिसतं चक्षुविज्ञान, श्रोत्रविज्ञान, घ्राण विज्ञान, जिव्हा विज्ञान, काया विज्ञान, मनोविज्ञान. 6 विज्ञानांमुळे आपल्याला सगळ्या जगाचं स्वरूप लक्षात येतं. म्हणून जे डोळ्यांना आपल्याला जे दिसतं, जे दिसतं ते आपण लगेच व्यक्त करतो. आपण ही बॅटरी आहे, हा बल्ब आहे, हे बटन आहे, हे कॉम्प्युटर आहे, हे पुस्तक आहे, हे काय माऊस आहे, हा हेडफोन आहे. जे दिसतं ते लगेच व्यक्त होतं. हा माईक आहे, हे कॅमेरा आहे, हे आहे, हे चित्र आहे, त्याच्यात हे आहे, त्याच्यात हे नाव आहे. हे जे दिसतं लगेच, आपण ही तुमची आता जी काही किती नावं आहेत, 12 नावं आहेत त्याच्यात. 12 नावं मला दिसतात त्याच्यामध्ये. म्हणजे दिसतं, त्या संज्ञा आहेत. आणि मग आता हे नाव कोणाचं असेल? आता काहींची इथे फोटो पण नाहीत, फक्त नाव आहेत. परंतु यातल्या काही एक एक दोन सोडले, म्हणजे फक्त मला वाटतं एकच फक्त सुजाता सावंत मॅडमला मी पाहिलेलं नाही. त्यामुळे ती प्रतिमा माझ्या मनात येणार नाही. पण नाव इथे कुणीतरी सुजाता सावंत नावाचं आहे. पण बाकीचं जे आहेत, बाकी सगळ्यांना मी पाहिलंय. तर ती नावं वाचल्याबरोबर ती प्रतिमा पण माझ्या डोक्यात येते. कारण ते पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे ती संज्ञा, ते नाव आणि ती प्रतिमा, ते शब्द आणि ती प्रतिमा, हे दोन्ही माझ्या मनात उमटतात. आणि मग ती व्यक्ती कोण आहे हे मला समजणार. तर ही बौद्ध प्रक्रिया जी आहे, ही अशा प्रकारची आपली चाललेली असते. लोक ज्याला म्हणतात, लोक हा जो शब्द आहे, हा लोक शब्द म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी याच्यात आल्या. हं. आणि याचं अवलोकन जेव्हा आपण करतो, म्हणजे सतीनं, जागृतीनं आपण आत उतरल्यानंतर आपण जे काही पाहतो, अवेखंतं, एवं एवं लोकं अवेखंतं, हे ज्याचं जेव्हा आपण याचं अवलोकन करतो, तेव्हा एक कसं दिसतं? काय दिसतं याच्यामध्ये? आतमध्ये पाहिल्यानंतर, बाहेर पाहिल्यावर इंद्रियांचं जग आहे. म्हणजे डोळ्यांचं, म्हणजे चक्षुविज्ञानाचं जग आहे बाहेरचं. चक्षूंचं जग आहे. ध्वनी, आवाज, शब्दांचं जग आहे. गंधांचं जग आहे. वेगवेगळ्या प्रकारचे जे गंध आपण म्हणतो आता, किंवा समजा मसाल्याचे पदार्थ आहेत, तर मसाल्यांच्या पदार्थांचा वास जो आहे, किंवा कोणत्याही कशाचाही वास, गंध जो, त्या विशिष्ट गंधावरून तो पदार्थ ओळखला जाऊ शकतो. हा, म्हणजे आता इथं किचन मधून कशाचा वास आला, तर इथे बसून आपल्याला हे हे घ्राणेंद्रिय जे आहे, हे बाहेरच्या जगाशी जोडलेलं आहे. जसे डोळे बाहेर जोडलेत, कान बाहेर जोडलेले आहेत,
हे आपले जसा हा जसा हा हेडफोन या वायरमधून आलेले आवाज कानापर्यंत जे काही त्याच्याशी जोडलेले आवाज आहेत, समजा आता तुमच्या सगळ्यांचे आता माईक बंद आहेत, पण तुम्ही सगळेच एकदम सगळ्यांनी माईक ओपन केल्याबरोबर कोण बोललं, कोणाचा आवाज, आवाज ओळखू नाही आला कोणाचा, तर इथं मग नावासमोर ते माईक ओपन दिसतो. हा, मग हे बोलले. म्हणजे हा कान, हा हेडफोन, हा बाहेर जगाशी जोडलेला आहे, इतरांशी जोडलेला आहे. जे या रेंजमध्ये असतील, जे याच्या टप्प्यामध्ये असतील, त्याचं त्याचं त्याचा त्याचा परिचय, त्याचं अवलोकन, अं, तो आवाज द्वारे मला कळतो आणि मेंदू त्याचं स्पष्टीकरण करतो. हा आवाज या नावाच्या व्यक्तीचा आहे. तर हे हे आपलं जग चाललेलं आहे. आतलं जग जे आहे हे अशा प्रकारे काम करते. हे पाहिल्यानंतर काय दिसतं? का आतापर्यंत जेवढे शब्द आपण बोललो, आता वाजलेत 7:35. आपली सुरुवात 7:12ला 7:13ला झाली. माईक ओपन झाला आणि 7:13ला आपली सुरुवात झाली. आत्तापर्यंत 12 मिनिट ते 22 मिनिट किंवा जे काय आपण बोललो, हे शब्द कुठे गेले? तर ते त्या त्या वेळेला निर्माण झाले आणि लयास गेले, दिसेनासे झाले. त्यावेळेला त्या त्या प्रतिमा ज्या मनात निर्माण झाल्या, त्या दिसेनाशा झाल्या. अनेक शब्द बोलले गेले, अनेक गोष्टी बोललो आपण. तुमच्या मनात ते ते शब्द आले असतील, ते त्या प्रतिमा आल्या असतील. तुम्हाला जशा जाणवल्या तशा प्रत्येकाला आपलं प्रत्येकाचं लोक वेगळं आहे, जग वेगळं आहे, आपलं अंतर्विश्व वेगळं आहे प्रत्येकाचं. त्या प्रमाणात ते जाणवलं असेल. तर ते कुठं गेलं सगळं? याला बुडबुडे म्हटलेलं आहे. कारण ते अस्तित्वात नाही. बुडबुड्याचं पाण्याच्या बुडबुड्याचं लक्षण काय आहे? पाण्याच्या बुडबुड्यांचं लक्षण काय आहे? आता ही माझ्यासमोर बाटली आहे. ही बाटली आपण हलवली, त्याच्यावर बुडबुडे तयार झाले आणि हळूहळू सगळे विरून जातात. सगळे बुडबुडे काय होतात? निर्माण झाले. हळूहळू ते विरून जातात आणि ते त्या पाण्याचा भाग बनतात, म्हणजे दिसेनासे होतात. आपलं मन, आपलं चित्त असंच काम करतं. विशेषतः आपलं मन आणि चित्त आणि वेदना पण, जाणीवा पण, आणि आपली काया पण स्थिर नाही. श्वास पण आपला स्थिर नाही. आन अपान सती, आन सती, अपान सती, काया आन सती, काया अपान सती. हे त्या त्या क्षणात, वर्तमानातल्या त्या त्या क्षणात आपण अनुभवता ते दिसेन असं पण होतंय. म्हणजे आन राहत नाही, अपान राहत नाही. पुढे येणारा आन हा मागचा आन नाही. पुढे येणारा श्वास हा मागचा श्वास नाही.
आत्ता होणार अपान हे पुढचं अपान नाही. प्रत्येक आन वेगळं, प्रत्येक अपान वेगळं. त्यामुळे प्रत्येक आन सती वेगळी, प्रत्येक अपान सती वेगळी, प्रत्येक अनापान सती वेगळी. कारण प्रत्येक क्षण म्हणजे वर्तमान हा भूतकाळात जमा होतो. आणि भूतकाळाचा अर्थ नष्ट झालेला वर्तमान किंवा विरून गेलेला वर्तमान, बुडबुडा. त्याचं अस्तित्व आहे, पण वर्तमानासारखं नाही. ते अस्तित्व संस्कारांच्या रूपाने आहे. जे आपल्याला स्पष्ट जाणवत नाही. त्याचे काही त्यातल्या काही संज्ञा जाणवतात, काही काही संकेत जाणवतात, काही प्रतिमा जाणवतात. त्याला आपण मेमरी म्हणतो. सगळं नाही जाणवत. सगळी क्रिया जाणवत नाही. सगळी क्रिया आपल्याला जाणवत नाही. है ना? सगळी क्रिया आपल्याला जाणवत नाही. आता हे हलवल्यामुळे निर्माण झालेले बुडबुडे आणि विरून गेलेले बुडबुडे आणि आत्ता दिसणारं पाणी, मग ते आधीचं कुठे गेलं? तर ते आपल्याला अस्पष्ट आठवणार, सगळं नाही आठवणार आणि सगळं आपण पाहू पण शकत नाही. हे सगळं आपण पाहू पण शकत नाही. म्हणजे बाटली हलवली आणि याच्यामध्ये बुडबुडे निर्माण झाले, तर आपण हे सगळे थोडेच पाहू शकतो. सगळे नाही दिसत. सगळे एका वेळेला पाहू पण शकत नाही आणि जेवढं पाहिलं तेवढं पूर्ण पाहता येत नाही आणि पाहता पाहता ते सगळं विरून पण गेलं. बुडबुडे नष्ट झाले आणि जे काही राहिलं ते एकतर ते जे आहे ते आणि मनामध्ये जे काही प्रतिमा, जेवढं पाहिलं तेवढं आणि जेवढं सतीपूर्वक पाहिलं, जागृतीपूर्वक पाहिलं तेवढं, त्यातलं काही भाग फक्त मेमरीच्या रूपाने आपल्यामध्ये शिल्लक असतो. पण जे आहे ते सगळं बब्बुलकंग, बुब्बुलकंग, बुडबुड्याप्रमाणे. तसं आपले विचार, आपल्या भावना, आपलं चित्त, आपल्या जाणीवा, आपली काया, आपले आपला श्वास, एकूण जीवन हे बुडबुड्याप्रमाणे आहे. जे आत्ता आहे ते वेगळं होतं. जे आत्ता आहे ते आधीचं नाही आणि जे आत्ता आहे ते आधी नव्हतं. जे आधी आहे ते आत्ता नाही. जे आत्ता आहे ते नंतर नसणार आहे. जीवन ही गती आहे. जीवन हा प्रवाह आहे. याला अनित्य म्हटलेलं आहे. सभ्य संखारा अनिच्छाती. अनित्य आहे, प्रवाह आहे, गती आहे. गती आहे म्हणजे स्थिती नाही. स्थिती म्हणजे स्थिरपणा नाही. स्टॅटिक नाही, ते डायनॅमिक आहे, चंचल आहे, अस्थिर आहे. ते एक नाही, ते अनेक आहे. या एकामध्ये अनेक आहेत. आपल्या एका या दिसणाऱ्या जिवंत अस्तित्वामध्ये, जिवंत जीवनामध्ये अनेक जीवन सामावलेले आहेत. अनेक लोक सामावलेले आहेत. अनेक अवस्था सामावलेल्या आहेत. अनेक विचार सामावलेले आहेत. अनेक भावना सामावलेल्या आहेत. भूतकाळात जे जे काही घडलं ते सगळे याच्यात सामावलेलं आहे, पण तसंच्या तसं नाही. आणि काय आहे याच्याविषयी आपण अज्ञानी आहोत, अनभिज्ञ आहोत, अविद्येत आहोत. आणि या अविद्येतूनच हे सगळं संस्कारित अस्तित्व, हे जीवन निर्माण झालेलं आहे आणि कार्यकारण भावानुसार ते चालू आहे. सभ्य संखारा, सर्व संस्कार जे आहेत हे हे
गतिशील आहेत, स्थिती नाहीत, गती आहे. त्यामुळे स्थिर काहीच नाही. अशा अर्थाची ही गाथा आहे. तर हे जीवन, हा लोक जो बुडबुड्याप्रमाणे पाहतो आणि भ्रामक आहे. मरीचिकं यथा पश्ये मरीचिकं मृगजळ. आता हे मृगजळ काय आहे? हे अ, अ, आपल्याला माहिती असेल. म्हणजे मृग मृग म्हणजे हरिण. ते हरिण उन्हाळ्याच्या दिवसात म्हणजे विशेषतः तहानलेल्या अवस्थेत, तहानलेला हरिण पाण्याच्या शोधात, समजा भर उन्हात तो पाणी शोधत असतो आणि ज्या लहरी जमिनीतून अशा वर आलेल्या असतात, दूरवर, लांबवर, ज्याला काय म्हणजे त्या ऍक्च्युली गरम वाफा असतात, त्या त्या पाण्यासारख्या दिसतात. आपणही कधी कधी पाहतोय, समजा विशेषतः हे त्या डांबरी सडकेनं आपण जर पाहिलं असं, किंवा असं भर उन्हामध्ये, कडक उन्हामध्ये, उन्हाळ्याच्या दिवसात आपण दूरवर जर असं पाहिलं तर काहीतरी असं पाण्यासारखं ते दिसतं, किंवा डांबरी सडकेवर ते जास्त चमकतं. म्हणून ते आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा समोर असं काहीतरी, दूरवर असं काहीतरी पाण्यासारखं दिसतं, पण ते पाणी नसतं. तर ते जे सारखं दिसतं ते मरीचिका, ते मृगजळ. तर हरिण तहानलेलं हरिण जे पाण्याच्या शोधात इकडे तिकडे पाहतं, त्याला ते जे दिसतं पाण्यासारखं, तर त्याच्या मागे ते पळतं. आणि ते जितकं पळतं तितकं ते नाही हे त्याच्या लक्षात येतं. मग ते आणखीन पुढं पळतं. तर हे चित्त, हे जे मन आहे ना, ते अशा प्रकारे काम करतं असं ह्या गाथेला सांगायचंय. त्या गाथेतून बुद्धांना सांगायचं. तर मनाची आपली जी धावपळ असते, चित्तातल्या ज्या भावना असतात, ह्या अशा प्रकारे त्या निर्माण होतात, लयात जातात, आणि जे दिसतं, जे जाणवतं, ते तसं नसतंच खरं म्हणजे, पण ते आहे असं वाटतं. आणि त्याच्या मागे या मृगजळाप्रमाणे माणसाचं चित्त आणि माणसाचं मन हे धावत असतं. म्हणजे ही जी अविद्या आहे, हे जे अज्ञान आहे, ही जी भ्रामकता आहे, या भ्रामकतेतच जास्त जीवन चाललेलं असतं. भ्रामकतेतूनच जन्म पण आहे. कारण तृष्णा जी आहे, जे नाही तेच आहे असं वाटतं. लोभ, द्वेष बहुधा त्याचाच असतो. जे नाही तेच पाहिजे असतं. ज्याचं अस्तित्व नाही आणि असलं तरीही बुडबुड्यासारखं असतंय. ते टिकून राहत नाही. आता हे पाणी ज्याच्यातून बुडबुडे निर्माण झाले, ते पाणी पण तसं राहत नाही. कारण त्याच्यावर उष्णतेचा परिणाम होतो आणि त्या पाण्याची वाफ होते. म्हणजे ते पाणी पण राहत नाही. त्या पाण्यात पाहिलेले बुडबुडे पण नाही राहत. ते तर लगेचच विरून जातात. पाणी पण राहत नाही. आणि समजा उष्णता नसेल, तर ते पाणी तापमानाप्रमाणे त्याची अवस्था बदलते. खूपच, आता ही पाण्याची बाटली आपण फ्रीजमध्ये ठेवून दिली, तर त्या पाण्याचं बर्फात रूपांतर होतं. म्हणजे वरती फ्रीजरमध्ये जर ठेवलं, तर त्या पाण्याचं बर्फात रूपांतर होतं. किंवा अ, हिमालयासारख्या अ, ठिकाणी, किंवा थंड प्रदेशात, अतिथंड प्रदेशात, तिथं बर्फच दिसतं. बर्फाचा पाऊस पडतो. आपल्याकडे बर्फाचा पाऊस नाही दिसत, परंतु तिथे बर्फाचा पाऊस दिसतो. कारण तिथलं पाणी तिथल्या तापमानात नुसार बदलतं. आपलं पाणी, इकडचं पाणी इथल्या तापमानानुसार, म्हणजे
कुठल्याही पदार्थाचं जे अस्तित्व आहे हे अस्तित्व परिस्थितीनुसार असतं. तसं माणसांचं पण आहे, तसं मनाचं पण आहे, तसं चित्ताचं पण आहे. परिस्थितीनुसार चित्त तयार होतं आणि लयात जातं. परिस्थितीनुसार विचार तयार होतात. कारणानुसार ये धम्मा हेतुपभवा हेतुं तेसं तथागतो आह. तथा ये धम्मा हेतुपभवा हेतुं तेसं तथागतो आह तेसं च यो निरोधो एवं वादी महासमणो. तर बुद्धांचे जे शिष्य होते अश्वजित, जे पहिल्या 5 पंचवर्गीयांमध्ये एक होते. तर त्यांना सुरुवातीला बुद्धांनी जे आपले अनुभव सांगितले त्याच्यात ज्या 5 लोकांना एक एक करून जी प्राप्ती झाली त्याच्यात एक अश्वजित होते. अश्वजित, वप्प, बद्धीय, महानाम आणि आणखीन एक कोण, कौंडिन्य. हे 5 लोक होते पहिले. त्यात सगळ्यात आधी बुद्धांना काय म्हणायचे, बुद्धांनी सांगितलेलं सत्य, धम्म, हे सगळ्यात आधी समजलं ते कौंडिन्याला. नंतर मग एकेकाला समजलं. तर त्याच्यात एक अश्वजित होते. तर अश्वजित असेच बाहेर फिरत असताना त्यांना सारिपुत्र भेटले. सारिपुत्र मोगलान हे बुद्धांचे नंतर प्रमुख शिष्य झाले, आपल्याला माहिती आहे. तर ते सारिपुत्र भेटल्यावर ते अश्वजितकडे पाहतच राहिले. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत राहिले, त्यांच्या चालण्याकडे, त्यांच्या बोलण्याकडे, आणि ते एकदम प्रभावित झाले. आणि ते स्वतः पण शोधत होते सारिपुत्र. ते साधू साधू संन्याशीच होते. संजय बेलठीपुत्तचे ते आधी शिष्य होते. नंतर मग ते बुद्धांच्या मार्गावर आले. तर ते अश्वजितांना पाहिल्याबरोबर ते प्रभावित झाले आणि काहीतरी सापडलंय तुम्हाला, काय तुम्ही वेगळंच बोलताय काहीतरी, तुम्ही कोणाला अनुसरता, कोणाचे शिष्य आहात, असं विचारलं असेल. तर ते म्हणाले, मी बुद्धांना अनुसरतो. बुद्ध माझे गुरु बुद्ध आहे. गुरु म्हटले असतील किंवा मी बुद्धांना अनुसरतो. त्यामुळे काय शिकवण आहे बुद्धांची तुमच्या? आणि ए धम्मा हेतुपभवा हेतुं ते संग तथागतो आह. तथागत जे आहेत त्यांना तथागत जे म्हणायचे संज्ञा होती त्यांच्यासाठी. तर ते तथागतांनी म्हणे काय सांगितलंय, हे धम्म जे आहेत, ते धम्म म्हणजे मनोधम्म, जे मी बोलतोय आता सांगतोय असं ते अश्वजित म्हणतात. आता हे जे मी सांगतोय, हे जे धम्म आहेत, हे धम्म कशातून निर्माण होतात? सत्य. हे जे धम्म, हे कशातून, ये धम्मा हेतुपभवा, कोणत्या हेतूने निर्माण होतात? हेतू, कोणत्या हेतूच्या प्रभावानं ते निर्माण होतात, ते बुद्धांनी सांगितलंय म्हणे. आणि त्यांचा विलय कशामुळे होतो? तेसंच यो निरोधो, त्याचा निरोध कशामुळे होतो, त्यांचा विलय कशामुळे होतो? ही तथागतांची एतं तेसंच यो निरोधो एवं वादी महासमनो. वादी म्हणजे वदले आहेत, सांगितलेत. महासमन, श्रमणांचा श्रमण. तर मग बुद्धांच्या माझ्या गुरुचं सांगणं. हा, काय म्हणाला मॅडम? परत बोला मॅडम. नाही नाही, बोलले नाहीत ते, बोलले नाही. खासी आली. अच्छा, ओके ओके.
तर जे धम्म आहेत, हे धम्म कशातून निर्माण होतात आणि त्यांचा निरोध कशामुळे होतो, याच्याविषयी हे तथागतांनी सांगितलं. हे महासमणाची शिकवण आहे. हे महासमण सांगत असतात, बुद्ध सांगत असतात. तर ते सारिपुत्राला ते वेगळंच वाटलं म्हणे, वेगळंच आहे काहीतरी. ते ऐकून त्यांना मग बुद्धांना भेटण्याची इच्छा निर्माण झाली आणि मग ते भेटले आणि मग बुद्धांचे झाले. ते भेटले आणि बुद्धांचे झाले. तर हे जे धम्म आहेत, यथा बब्बुलकं पस्ये यथा पस्ये मरीचिकं एवं लोके अवेक्षंतं मच्छुराजा न पश्यति. हे ज्यांना समजतं दिसतं, हे जे अवलोकन करतात मनोधम्मांचं, ह्या लोकांचं, या अस्तित्वाचं जे अवलोकन करतात, त्यांना हे दिसतं की हे जे आहे ते तसं नाही. बुडबुडे म्हणजे काय? जे आहे ते तसं नाही. मृगजळ म्हणजे काय? जे दिसतं तसं ते नाही. जे दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, अशी म्हण आहे ना. तसं जसं दिसतं तसं ते नाही. आपली अविद्या, आपला भ्रम, आपली अजागृत अवस्था, सती नसलेली अवस्था, हे नेहमी असत्याला सत्य मानतं. म्हणजे तसं नाही, ते तसं दिसतं, तसं जाणवतं, पण ते तसं नाही. जाणीवांना तसं जाणवतं, वेदना, फिलिंग त्यांना तसं जाणवतं, पण त्यांच्याकडे पाहिल्यावर, त्याचं भान आल्यावर, त्याची सती आल्यावर, वेदनानुसती आल्यावर वेदना तशा नाहीत हे लक्षात येतं. चित्ताची सती आल्यावर ते तसं नाही हे लक्षात येतं. भ्रम, ते मरीचिका, ते मृगजळ, ते लक्षात येतं. विचारांकडे पाहिल्यावर त्याचं अस्तित्व कुठं दिसत नाही, परंतु सगळंच असल्यासारखं वाटतंय. म्हणून माणसाच्या डोक्यात नुसते विचार आला की अख्खं शरीर कृती करतं, जणू काय ते सगळं सत्य आहे. त्यात बराचसा भ्रम असतो. काही सत्य असतं, तेही अर्ध सत्य असतं किंवा तात्पुरतं सत्य असतं, बुडबुड्याप्रमाणे असतं किंवा मृगजळाप्रमाणे असतं. ते दिसतं ते तसं 100% सत्य नसतं. काही काही आता बुडबुडे आहेतच, पण नाहीत पण. आहेत हे तेव्हाच आहेत म्हणता येतं जेव्हा ते असतात, पण जेव्हा ते नसतात तेव्हाही जणू का असल्यासारखे त्या बुडबुड्यांना धरण्याची एक मनाची किंवा लोकांची, म्हणजे आपल्या आंतरिक अस्तित्वाची, आपल्या चित्ताची असल्यासारखं ते धरतात. आणि ही आसक्ती जी आहे, ही त्याच्यामुळे तयार होते. हरिणाला हे कळतच नाही ना, ते जळ भ्रामक जळ आहे म्हणून. त्या मृगाला, त्या हरिणाला ते कळतच नाही की ते भ्रामक पाणी आहे. पाण्यासारखं आहे पण पाणी नाही. तशा अनेक गोष्टी ज्या लोभ आणि द्वेषातल्या असतात, चित्ताला ज्या काही जाणवतं, कारण चित्त हे संस्कारित चित्त हे मुळातूनच अविद्येतून, अज्ञानाच्या अंधकारातून उदयाला आलेलं आहे. म्हणून आपल्याला आपला जन्म आठवत नाही. आपल्याला नाही माहित आपण हे बुडबुडे कुठून आले. आपल्याला काय माहिती आपण इथं का आहोत. पण आहोत का नाही माहिती. आणि नसणार हे पण माहिती नाही, हे पण जाणवत नाही. आहेत हे
जाणवतं. पण हे तात्पुरतं आहे, अनित्य आहे आणि हे आपण नाही. हे कार्यकारण भाव आहे. हा निसर्ग आहे. हे आहे, पण असेलच असं नाही. हे जेव्हा लक्षात येतं, याचं जेव्हा अवलोकन होतं जागृतीपूर्वक, लोकं अवेक्षन्तं, याचं जेव्हा या अस्तित्वाचं, या जीवनाचं जेव्हा अवलोकन होतं आणि अवलोकन करणारी ही सती भान असतं, जागृती असते. तेव्हा मग या अस्तित्वाचा मृत्यू म्हणजे अस्तित्व नसणं, हा बुडबुडा नसणं, हे बुडबुडे नसणं, याच्याबद्दल काही वाटण्याचं कारणच नाही राहत. कारण हे असंच आहे. हा हे जे असंच आहे, याचं जेव्हा भान नसतं, तेव्हा मग त्रास आहे तो. पण जेव्हा सत्य दिसतं, तर मग मृत्यू हा माझा मृत्यू, जसा आपल्याला आपला जन्म आठवत नाही. म्हणजे आपला जन्म आपल्याला आठवत नाही. मग माझा जन्म झाला असं तर आपण म्हणतोच. माझा जन्म झाला आणि मग ही जन्मतारीख ही पण दुसऱ्याने सांगितलेली असते. दुसऱ्यांनी नोंदवलेली असते आणि बऱ्याचशा तारखा खोट्या पण असतात. पूर्वीच्या काळी काय आई-वडील सांगतील, आई म्हणजे अशिक्षित आई-वडील असतील आणि शाळेत नाव घालायचं, तर ते विचारायचे, "कधी जन्म झाला? किती तारखेला जन्मला हा?" काय न त्यावेळेला पोळा होता, बैलपोळा होता आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनी हा झाला. असं. मग तर मास्तर जो असायचा ते अंदाजे तारीख ठोकून द्यायचा. म्हणून बऱ्याचशा जुन्या ज्या तारखा आहेत, त्या बहुधा अशा शाळा सुरू व्हायच्या बेतातल्या असायच्या बघा. आता 1 इथं जानेवारी 1 जून 1 जून किंवा जून, जुलै त्याच्या आधी असं असं सर्वसाधारणपणे त्याच तारखा असायच्या आणि त्या बहुधा बहुधा खोट्या आहेत. पण त्या पण धरून चाललो ना, तो आपला वाढदिवस. का तो दुसऱ्यांनी नोंदवलेला असतो. दुसऱ्यांनी नोंदवलेल्या तारखा आहेत. आपल्याला सांगायचा काही संबंधच नाही. आपल्याला आजही कळत नाही की तो आपला वाढदिवस नाही. बाबासाहेब म्हणायचे, "कोणाला माहिती मी 14 तारखेला जन्मलोय की नाही? तुम्ही म्हणता आता जयंती साजरी करता, वाढदिवस साजरा करता. कोणास ठाऊक 14 एप्रिललाच मी जन्मलो की नाही?" असं एका ठिकाणी विधान आहे. तर चला, धरून चला. तसं आपण धरून चालतोय. मी या तारखेला जन्मलो. किती वाजता काय माहिती नाही. असेल काहीतरी. आमचे वडील सुशिक्षित होते, शिक्षक होते आणि एप्रिल महिना परीक्षा संपल्यानंतरचा महिना असतो. मार्चमधल्या परीक्षा संपल्या का एप्रिलमध्ये मग तो अ, पेपर तपासायचं काम चाललेलं असतं. तर ते पेपर तपासत होते आणि कुणीतरी येऊन शाळेत वर्गात पेपर तपासत बसले होते. सुट्ट्या होत्या शाळेला आणि त्यांच्या वर्गात शाळेत जाऊन ते पेपर तपासत बसले होते आणि कुणीतरी पळत येऊन सांगितलं, "गुरुजी, गुरुजी," म्हणे, "तुम्हाला मुलगा झाला. 11 बोटाचा आहे," म्हणे. त्याला 11 बोटं आहेत. म्हणजे पायाला एक बोट जास्त आहे, डाव्या पायाला. 11 बोटं, अक्करबोट्या पोरगा झाला. मग ते वडिलांना कळालं मुलगा झाला. तर वडील म्हणे, "हां, साधारण 12च्या दुपारची वेळ होती, 12ची वेळ होती."
मग त्यांनी ती नोंद करून ठेवली. त्यांना मी म्हटलं लिहा तुमचं काहीतरी. शेवटी शेवटी त्यांना जेव्हा वेळ जात नव्हता, त्यांनी लिहून ठेवलं. मग त्याच्यात ते लिहून ठेवलं, हा पोरगा 12च्या दरम्यान जन्माला आला, अक्करबोट्या होता, असं आहे तसं आहे, तर लिहिलं त्यांनी. तर ते म्हणाले 12च्या दरम्यान जन्माला आला, तर पण मी पण म्हणतो 12च्या दरम्यान जन्माला आलो. त्यांनी लिहून ठेवलं, हा ती 29 एप्रिल तारीख होती. मी म्हणतो 29 एप्रिल तारीख होती. ही खरी तारीख आहे, कारण शिक्षक होते, त्यामुळे त्यांनी इकडं तिकडं काही केलं नाही. ते त्यांना त्यांना बऱ्याच तारखा त्यांच्या लक्षात होत्या, त्या नात्यागोत्यातल्या. पण मला नाही माहित, कारण आपण अज्ञानाच्या अंधकारातून जन्माला आलो. मग जो जन्म आठवत नाही, जो जन्म माहिती नाही, तर याचं जेव्हा ह्या जीवनाचं जेव्हा भान येतं, तेव्हा मग मृत्यूच्या बाबत काय विचार येऊ शकतो मनामध्ये. पण त्याचं भय कमी झालं पाहिजे, कारण जीवनाचं स्वरूप लक्षात आलं की मग भीती, भय हे कमी होतं, झालं पाहिजे. तर ते ओढून ताडून होत नाही. जेव्हा आपल्याला ह्या बुडबुड्याचं किंवा ह्या मरीचिकेचं किंवा मृगजळाचं, ह्या भ्रामकतेचं, ह्या अविद्येचं, अज्ञानाचं भान नसलेल्या अवस्थेचं जेव्हा भान येतं, सती नसलेल्या अवस्थेची जेव्हा सती येते, कळतं, हा लोक कळतो, तेव्हा मग भ्रामकता कमी होते. आणि मग दुःख, यातना जे आहे, ताणतणाव, टेन्शन आपोआप कमी होतात, कारण त्यातला मी कमी होतो, सत्काय दृष्टी कमी होते, आत्मभाव कमी होतो. तर आजची ही गाथा ही बरंच काही सांगून जाते. तात्पुरतं इथं मी थांबतो. खरंच काय म्हणाला? तसंच जीवन आहे. मृगजळ ही जी कल्पना आहे हा. ती फार छान पैकी आपण समजावून सांगितलेली आहे. हम्म. कारण ते भ्रमकच आहे. भ्रम हो. बुडबुड हा. असंच आपलं जीवन आहे. असंच आहे, हा. हे असंच आहे. सत्य नाही ना. हा. पण सत्य असल्यासारखं आपण धरून चालतो. हम्म. छान. आजच्या 2-3 गोष्टी छान पैकी म्हणजे एक नाविन्य वाटतं त्याच्यावर. आणि मला वाटते मृगजळाची मागच्या कुठल्या तरी व्हिडिओ मध्ये याच्यामध्ये तुमचं आलेला आहे, ऐकलं. हा 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 हो, विषय आलेला आहे, आलं. बरोबर. हो, हो. पण ते आलेला विसरलं. आणि विसरायला होतं तसं. बरोबर. सातत्य असेल तर अभ्यास पाहिजे, प्रॅक्टिस पाहिजे. छानच. ते नाही ते काय म्हटले? मृगजळ हा भास आहे, आभास आहे म्हणा. हम्म. वास्तव तसं नाही ते, सत्य नाही ते. हो. पण आपण त्याच्या पाठीमाग जातो आपण अनेक वेळा. हम्म. स्वतःच्या मनाच्या समाधानासाठी म्हणा, सुखासाठी म्हणा. हम्म. 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 त्या मृगजळाला मृग मृग म्हटलेला आहे. मृग मृग म्हणजे हरिण. हरणाची ती उपमा, हरणाला ते म्हणजे आता त्या काळामध्ये आपण त्याला काय म्हणतो, मृगजळाला भ्रामक, आभास आभास माहिती, म्हणजे पाण्याच्या वाफेसारखं ते दिसतं, असं लहरी. हा, ते उन्हाळ्यामध्ये दिसतं सर आपल्याला. हा, त्या उन्हाळ्यात त्या उष्णतेमुळे जाणवणाऱ्या त्या लहरी आहेत, त्या हम्म. भ्रामक आहे, आणि ते पाण्यासारखं दिसतं, म्हणून त्याला मृगाला तसं दिसतं, हरिणाला तसं दिसतं, म्हणून ती नावच तसं पडलंय, मृगजळ. हरणाला काय आपलं हरणाला काय आपल्या तसं भास होतं, बाबा पुढे काहीतरी आहे 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 असं आहे. भास होतो. हो. हम्म.
पण ते तसं नसतं. तर हरणाप्रमाणे पळणार. हा, हरणाप्रमाणे पळणार. बरोबर आहे. आपल्या गाडी पुढे जसं आपण गाडी रोडला चालवतो उन्हाळ्यामध्ये हो हो आणि ते आपल्याला लहरींसारखं ते एक उन्हाच्या आपण नाही म्हणतो आज खूप झळया तुटतायत त्या हा, झळया जशा झळ्या पुढं पुढं झळ्या, बरोबर. झळा आहे त्या, झळा, बरोबर. त्याला त्या झळा. हरणाप्रमाणे पळत राहता पुढे आपल्या. बरोबर. झळा, पाण्याच्या झळा आहेत त्या. पाणी नाही ते. पाण्याची वाफ नाही, त्या उष्णतेच्या झळा आहेत आणि त्या पाण्याप्रमाणात उष्णतेच्या झळा. दिसतात. आणि हरणाला ते पाण्याप्रमाणे वाटतं म्हणून त्याला नावच मृगजळ पडलेलं आहे. गावात मृगजळ. बरोबर आहे. बरोबर आहे. हम्म. परंतु हे मृगजळासारखं का वाटतं? ते झळ्या झळ्या आहेत असं न वाटता ते मृगजळासारखं आपल्याला का वाटतं? अज्ञान. हा, आपल्याला आपलं भान नाही. आपलं मन, आपले डोळे जे पाहतात आणि मनाला जे जाणवतं ते मन अज्ञानामुळं, त्याला स्वतःचं भान नसल्यामुळे, म्हणजे चित्तानुसती धम्मानुसती नसल्यामुळे ते सत्य वाटतं. असंच आपण वस्तूंकडे पाहतो, जगाकडे पाहतो, मनातल्या विचारांकडे. बरेचसे म्हणजे भ्रामक विचार असतात ते तसं सत्य नसतं. जे विचार अमुक एका गोष्टीला सत्य म्हणून धारण करतात, पकडतात, त्याचं ध्यान करतात, ते तसं नसतंच. याचं भान नसल्यामुळं ते सत्य म्हणून धरलं जातं, धारणा होते त्याची. चित्त ज्याचा लोभ करतं किंवा ज्याचा द्वेष करतं, ते लोभ करण्यासारखं नसतं, द्वेष करण्यासारखं पण नसतं, पण ते समजत नाही, त्याची समज नाही, उमज नाही, म्हणून ते लोभ म्हणून किंवा द्वेष म्हणून धारण केलं जातं. म्हणून त्याची तृष्णा निर्माण होते, पाहिजे नको. भ्रम आहे तो, पण भ्रम हा सती नसल्यामुळे आहे, जागृती नसल्यामुळे भ्रम आहे. आणि भ्रमामुळे धावपळ आहे, पळापळ आहे, कारण ते लक्षातच येत नाही. म्हणून जागृती सती महत्वाची. जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम नमो बुद्धाय. जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम नमो बुद्धाय. जय भीम नमो बुद्धाय. जय भीम नमो बुद्धाय.